नमस्कार. कळंब येथील साईमंगलम कार्यालयात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट कोऑप क्रेडिट सोसायटी मोहा यांच्या वतीने दिनांक 7 मार्च 2026 वार शनिवार रोजी कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रेरणादायी प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. संस्थापक चेअरमन हनुमंत तात्या मडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात मोटिवेशनल स्पीकर भूषण खेरनार यांनी कर्मचाऱ्यांना सकारात्मक दृष्टिकोन, शिस्त आणि ग्राहक सेवेचे महत्त्व पटवून दिले. या प्रशिक्षण शिबिराचे प्रास्ताविक संचालक भारत जोशी यांनी केले. अध्यक्षीय समारोपात बोलताना हनुमंत मडके म्हणाले, घरातील धान्य विकून सुरू केलेली ही संस्था आज सभासदांच्या विश्वासावर कोट्यावधी रुपयांच्या व्यवहारापर्यंत पोहोचली आहे. कार्यक्रमात संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कॅमेरामन अनिकेत मडकेसह मी अविनाश घोडके, आपल्या साक्षी पावनज्योत यूट्यूब चॅनलसाठी कळंब. प्रास्ताविक करत असताना आणि संस्थेचा काही लेखाजोखा आपल्या समोर ठेवत असताना काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या या ठिकाणी मी आपल्याशी हितगुज करणार आहे. जास्तीचा वेळ नाही देणार, परंतु काही गोष्टी सांगणं आवश्यक आहे. या न्यायानं आज आपली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मी आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो की ज्या ठिकाणी ज्या वेळेस जाण्याचा योग विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्याही जीवनामध्ये येतो, त्यावेळेस माझं आनंदानं भूर भरून येतं की मोहा म्हटल्यानंतर मोहेकर मल्टीस्टेट आणि मोहेकर मल्टीस्टेट म्हटल्यानंतर महाराष्ट्रातलं एक नामांकित नाव, हे सूत्र आता तयार झालेलं, याच्याबद्दलचं दुमतच नाही. बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला गेल्यानंतर हे सूत्र माझ्या कानावर पडतं आणि मी जरी ओळख करून नाही देण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला तरी माझ्या मनात जो आनंद होतो तो सांगता येत नाही. आणि त्या न्यायाने आपले जे 100+ कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी कुठंतरी काहीतरी वेगळं मार्गदर्शन प्राप्त झालं पाहिजे, या उद्देशाने जे कार्य आपण नित्य करतो त्या कार्याला नैमित्तिक कार्यामध्ये बदलण्याचा प्रयत्न या मार्गातून केला जातो. ज्या कार्याला प्रशिक्षणाच्या माध्यमातून गती येत असते, कसं कार्य करावं याचं महत्त्व कळत असतं आणि मोटिवेशनल स्पीचच्या माध्यमातून आपल्या त्या कार्याला कायमची गती प्राप्त होत असते. म्हणून अशा अभिमानी व्यक्तिमत्वाला आपल्याला बोलवावं लागतं. आज आपण सरांकडे पाहिल्यानंतर खरोखरच एक विशेषत्वानं कुठंतरी अंगावर काटा फुटल अशा पद्धतीची सुरुवातीला आपल्या मनामध्ये संवेदना तयार झाली की सर आल्यानंतर सरांना चालताना त्रास होत होता, पण त्यांची गरुड झेप दुबईच्या सुद्धा पलीकडे, हे मात्र विशेषत्वानं सांगावं लागेल. कारण अनेक स्थळ आहे जिथं जेवढे पण जॉब आणि लॅपटॉपचा प्रॉब्लेम, त्या सगळ्या लोकांसाठी ते लिंक्डइन खूप महत्वाचं आहे. सुखबीरजी काय होईल, स्क्रीनला काय होईल, हे वेगवेगळे बदल होती, पण तुम्हाला तुमचा फोकस माझ्याकडे ठेवायचा. त्याचं कारण मी सोपं आहे की ज्या लिंक्डइन बद्दल मी बोलतोय तिथून अचानक एकदा कॉल आला आणि म्हटले, दिस इज संदीप मित्तल फ्रॉम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मी संदीप मित्तल बोलतोय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मधून, आणि वी आर सर्चिंग फॉर अ मोटिवेशनल स्पीकर, कॉर्पोरेट ट्रेनर who can deliver a training for all officer of Reserve Bank of India. And we were searching this since last 6 months, but we could not get a right match for it. And after searching a lot, we came to know that Bhushan Khernar sir is a perfect choice for it. खास पुण्याहून खेडेगावात भूषणजी खैरनार सर आलेले आहेत. सर्वप्रथम मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. एवढी मोठी प्रचंड बुद्धिमत्ता, एवढा मोठा संघर्ष आमच्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या कार्यक्रमाला आवर्जून सर्वच उपस्थित आहेत, परंतु मी खैरनार सरांना सांगू इच्छितो की सेवानिवृत्तीनंतर माझं माइंड सेट झालं आणि पहिला सल्ला मी या ज्या आपल्या संचालिका आहेत, माझी मंडळी,
तिचा सल्ला आणि क्षणाचाही विलंब न करता, मागचा पुढचा विचार न करता संस्थेची नोंदणी केली. संस्थेची नोंदणी करीत असताना खर्चाचा भार सगळा आम्ही दोघांनी सोसला. आणि ज्यावेळी लोन वाटप करायचं होतं त्यावेळी मग आता अडचण आली, त्यावेळी हिनं सांगितलं की घरातलं सगळं गहू ज्वारी आहे ती विका आणि पहिली फाईल काढा. आणि त्या पद्धतीनं फाईल काढली आणि मनात ठरविलं की आपल्याला ही संस्था खूप मोठं काम करणारी करायची, सामाजिक जाणीव असलेली संस्था म्हणून, समाजामध्ये एक अग्रणी संस्था म्हणून या संस्थेला निर्माण करायचंय. आणि केवळ मनामध्ये सेवा भाव ठेवून आम्ही सगळे कामाला लागलो. आमचे पंचनाना असतील, माझे काही जुने सहकारी असतील, या सगळ्यांनी मला मदत केली. आणि एक करिता जवळपास 28-29 ब्रँचेस झाला. आमच्याजवळ एक 10,000 रुपये सुद्धा नव्हते. नंतर आता कितीतरी कोट्यावधी रुपये आलेले आहेत. हा सगळा मागचा इतिहास सांगण्याचं कारणच एवढं आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष हा असतो, संकट असतात. 2-3 वेळा संकट आली. बाकीच्या सोसायटीने एफडीचा रेट वाढल्यानंतर आमचं सगळं भांडवल संपलं. पण कुठल्याही प्रकारचं मनामध्ये न डगमगता, न भीता मीटिंग घेऊ एक माणूस जोडत गेलो आणि संस्था आजच्या घडीला मोठी झाली आहे. यामध्ये अनेक विश्वासू सहकारी आहेत, संचालक बोर्ड आहे, आमचे जे अण्णा आहेत मोहेकर गुरुजी, त्यांचाही आम्हाला आशीर्वाद आहे. आणि या माध्यमातून संस्थेनं आज खूप मोठी वाटचाल केलेली आहे. माझ्या 73 वर्षाच्या अनुभवामध्ये मी पहिल्यांदाच इतकं चांगलं स्पीच, चांगलं भाषण ऐकलेलं आहे. मी खरं तर मगाशी परवानगी घेतली होती आणि जाणार होतो, परंतु म्हणलं एक 5 मिनिटं आपण हे सगळं ऐकावं. आणि मग ऐकल्यानंतर मला उठून जाण्याची इच्छा झाली नाही. एक तर विचार होता, विचाराची क्रांती होती. त्याच सोबत आमच्यामध्ये काही ज्या अव्यक्त गुण आहेत, सुप्त गुण आहेत, त्या गुणाला चालना देण्याचं काम सुद्धा भूषण खरेना सरने केलेलं आहे. खर तर संस्थेबद्दलचं प्रेम निर्माण करायचं काम आमच्याकडूनही होत आहे. परंतु विशेष भूमिका तुमची आजची खूप महत्वाची आहे, ज्याच्यामुळं संस्थेचं महत्व या समोरच्या सर्व माझ्या सहकार्यांना कळलेलं आहे. आणि मी सर्वांचा आदर राखून सांगू इच्छितो की ही सगळी जी मुलं दिसते ही अतिशय चांगली मुलं आहेत, निर्व्यसनी आहेत, प्रामाणिक आहेत. आणि म्हणून एका कार्यक्रमामध्ये मी सांगितलं होतं की माझ्या विचार झाला की अकबर राजा का श्रेष्ठ होता, त्याच्या ह्याच्यामध्ये बिरबल सारखे चतुर सगळे होते. तिथं 9 जणांचा दरबार होता, या ठिकाणी तर आमचा आता 120 जणांचा दरबार आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कष्ट कसं करायचं, प्लॅनिंग कसं करायचंय, त्याचप्रमाणे ग्राहक कसे जोडायचे, आम्ही आमच्या पद्धतीने सांगितलंय. ज्यावेळी अडचण येईल त्यावेळी आम्ही एकत्र आलो, चर्चा केली आणि अनेक संकटातून मार्ग काढत आज सगळ्यांना सुखाचे दिवस आहेत. मी जाणीवपूर्वक मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छितो, सगळ्या संस्था पगार देतात, मानधन देतात, सुविधा करतात, परंतु या कुटुंबामध्ये साहेब 2 वेळा 3 वेळा न मागता आमचं संचालक बोर्ड पगार वाढ करतात.